क्यों मजदूर हो, घालवलात ना हा पण संडे वाया. नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका दोबारा मेरे डे 3 वाले ब्लॉग में. तो आज सुबह सुबह मैं निकल चुका हूँ केस कापून घ्यायला. भाई माझी सलूनला जातोय केस कापून घ्यायला. लुक एकदम खतरनाक झालेला आहे, तो लुक बरोबर करायचा आहे. तर सलूनला चाललो आहे. सकाळचे वाजता आहेत 7:30. माहिती ना अजून सलून ओपन झालं की नाही, पण आज संडे आहे तर मे बी लवकर ओपन व्हायला पाहिजे. तर चलो देखते सलून चालू आहे या नाही, पप्पू भाई आहे की नाही. चलो आले पप्पू राजे, आले पप्पू राजे. अरे कब से रुके पप्पू भाई हम लोग, 1 घंटा हो गया पप्पू भाई. म्हणून बोलतो मित्रांनो, मालक बना. मालकाला काही टेन्शन नसतं. बघा पोरगा कधीपासून झालं, आप लोक वाट बघतोय. काका काका कधीपासून वाट बघतोय आपण? भरपूर वेळ झाला ना. मित्रांनो लुक कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पप्पूबाईला इज्जत. पप्पूबाई थँक्यू सो मच. चलो चलो बाय बाय. या मित्रांनो नाश्ता करायला. मी नाश्ता करता करता कालचा ब्लॉग एडिट करतोय. इथे एडिटिंग चालू आहे. आणि आज नाश्त्याला डोसा आमच्या घरी. या नाश्त्याला चला मित्रांनो, निघूया आपण दिवसाला सुरुवात करूया. नको नको चलो बाय. आणि आपल्याकडे इथे आहे नमस्वी. हा चला बाय. हॅलो गाईज. हाय. आणि हा बघा उघडा नागडा. चलो आपण कुठे फिरायला चालू येतो. चल मित्रांनो, रेती बंदरला आलेलो. आमच्या बंदरला इथे आता फेरी बोटचं पण काम चालू आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात, म्हणजे पटापट पटापट असं होतं, असं काम चालू आहे. बघा ब्रिज पण तो बांधला. हे बघा इथे पण सगळं सामान आहे. मी मागे गणपतीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे बघा. आणि हा आमचा मानकोली ब्रिज. तर मित्रांनो आज संडे आहे. उमेशनगरला बाजार भरलाय आणि रोड फुल जाम. मी दाखवतो बघा. तर मित्रांनो बघा आज संडे आहे ना, त्यामुळे उमेशनगरचा बाजार एकदम फुल भरलेला आहे. दोन्ही साईडला मच्छी मार्केट आहे आणि ह्या साईडला फळांचे, फुलांचे, भाज्यांचे सगळे दुकान आहेत. बघा आपल्या गाडीत काका बसलेले. काकांनाच सांगितलं की मोबाईल जरा पकडून दाखवा. ते बघा आज बाजार आहे. बाजाराचे दिवस इथे 3 असतात, बुधवार, शुक्रवार आणि रविवार. तर फुल पॅक असतात बघा आमच्या उमेशनगरमध्ये. बघा गाड्या जायला जरा पण जागा नाही. पूर्ण उमेशनगरच्या स्टार्टिंग पासून 2 टाकीपर्यंत रस्ता भरलेला असतो आपला. हे बघा पूर्ण आता 2 टाकीपर्यंत गर्दीच गर्दी तुम्हाला दिसते. चालेल धन्यवाद. का क्यों मजदूर हो, घालवलात ना हा पण संडे वाया. मित्रांनो बोलण्याचा अर्थ असा की ही गोष्ट जर तुम्हाला टोचत असेल तर खरंच ह्याला एक प्रोत्साहन म्हणून घ्या. आणि बिसाइड तुमचा जॉब काहीतरी धंदा करायला पाहिजे, काहीतरी बिझनेस करायला पाहिजे. मराठी माणसाने काहीतरी धंदा करायलाच पाहिजे. धंद्यात उतरावा. म्हणजे तुमच्या जॉब व्यतिरिक्त पण तुमची एक माझ्यासारखी एक पार्ट टाइम काहीतरी बिझनेस असायला पाहिजे. पार्ट टाइम इन्कम काहीतरी तुम्ही जनरेट केलीच पाहिजे. कारण कसं आहे ना, हे आजकालचं जग ना भरपूर फास्ट आहे, फॉरवर्ड आहे. तुमच्याकडे आता पैसा असेल तर तुम्हाला लोक विचारतील. तुम्ही बोलत असाल की ही गोष्ट काय सांगतो, आम्हाला माहितीच आहे. पण कसं आहे, बिझनेसमध्ये खरंच तुम्ही यायला पाहिजे. मग तो काही असू दे, छोटा मोठा, काही कसलाही असू दे. आता माझ्याकडे तर हे आहे म्हणून हे माझं चालतंय. पार्ट टाइम बिझनेस असायलाच पाहिजे माझ्यासारखा काहीतरी सगळ्यांचा. तर आमचे ऑफिसमध्ये नितीन सर होते, नितीन वर्लीकर. सगळ्यांना मोस्ट ऑफ माहितीच असतील. ते आम्हाला भरपूर बोलायचे की म्हणजे धंद्यात उतरा, काहीतरी धंदा करा. तुम्ही जवान पोरं आहेत म्हणजे असं आम्हाला भरपूर ते सपोर्ट द्यायचे, सपोर्टिव्ह होते. तर आज जर ते माझा व्हिडिओ बघत असतील तर नक्की मला सपोर्ट द्या. आणि जर माझे ते व्हिडिओ बघत असतील ना
तर त्यांना खूप आनंद वाटत असेल, कारण काहीतरी साईड बिझनेस आपला चालूच आहे. तर हो, मराठी माणसाने धंदा उतरवायलाच पाहिजे. मित्रांनो, बोलून बोलून काकींनी ऐकलंय कडुलिंबाचा एवढा पाला तोडलाय, आता वाटतं हारचा धंदा टाकतील ते. हा. आमच्या सारंगला भेटायला पाहुणे आलेत. हाय, हॅलो. अरे बापरे. कशा? तर मित्रांनो, आजच्या दिवसासाठी बस एवढंच. मी दुपारनंतर ब्लॉग शूट नाही केला, कारण घरात पाहुणे वगैरे आलेले ते तर तुम्हाला दाखवलं की घरात आल्यानंतर सारंगला भेटायला दीदीचे फ्रेंड्स वगैरे आले. त्याच्यानंतर एक 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 पाहुणे घरात चालूच होते. तर मग मी पण गेलो नाही नंतर बाहेर. माझं काम वगैरे पण थोडं होतं, तर जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि थोडासा फॅमिली टाइम एन्जॉय करायचा होता म्हणून राहिलो घरी. काम वगैरे झालंय, जेवण वगैरे झालं, आता झोपायची तारी. आणि इथे आमच्या सारंगला पण आता नाईट ड्रेस वगैरे घालायला सुरुवात केलेली आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराज होता है तो शक्यच नाही. तर चलो, ब्लॉग पसंद आए तो ब्लॉग को जरूर एक लाइक करना, कमेंट करना, चैनल पर नए हो तो चैनल को सब्सक्राइब करना. मिलते हैं ऐसे ही कल के ब्लॉग में. तो चलो, बाय बाय.